नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुणे जिल्ह्यात उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ भागात तरुणाने आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आलाय। पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ करत आपबीती सांगितल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आयटी अभियंता असलेल्या एका 25 वर्षीय तरुणीने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आले। सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करते आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे असे सुसाईड नोटमध्ये लिहत तिने आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। बेलगाव ढगा येथे मंगळवारी 3 जून रोजी हळदीत नाचण्यावरून वाद झाला होता। यामध्ये नाचताना धक्का लागला, या कारणावरून 2 जणांमध्ये बाचाबाची झाली। दरम्यान बुधवारी 4 जून रोजी लग्नात हळदीत नाचण्यावरून झालेल्या वादामुळे टोळक्याकडून नवरदेव व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली। संशयित संकेत आचारी, बाबू निंबेकर, रुपेश निंबेकर, पवन गुंबाडे यांच्यासह इतर साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहेत। सर्वसामान्य माणसाची तारांबळ तर उडालीच आहे, पण प्राण्यांचीही गैरसोय झाली आहे। अशातच मुंबईच्या बीकेसी परिसरातून एक भीतीदायक घटना समोर आली आहे। बीकेसीतील सेबी भवनात अजगराची पिल्ले सापडली आहेत। शनिवार ते बुधवार या 5 दिवसात 1-2 नव्हे तर अजगराची तब्बल 12 पिल्ले मिळाली आहेत। लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवार यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिलाय। त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही त्यांना निपटवून टाकू असंही पवार म्हणाले। तसेच हाके हे काही ओबीसी नेते नाहीत असा टोलाही प्रशांत पवारांनी लगावलाय। मुंबई नागपूर दरम्यानच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास केला। यावेळी गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले होते। या प्रवासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची गाडी छान चालली आहे अशी मिश्किल टिप्पणी केली। मुंबईतील धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला मुंबईतील जमिनीची खैरात वाटण्यात येत आहे। धारावी पुनर्वसनाचे नाव पुढे करून मोक्याच्या जागा या उद्योग समूहाला देण्याचे काम सरकार करत आहे। या मोक्याच्या ठिकाणी टॉवर उभे केले जाणार, पण धारावीकरांसाठी जमीन दिल्याचे सरकार सांगत आहे हे खोटं आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। हे सरकार अदानी उद्योग समूहासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गटाचे नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती मिळाली आहे। यासह रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे। यापूर्वीही या पदाधिकाऱ्याची सुरक्षा विभागाने पोलिसात तक्रार केली आहे। भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार केली आहे, मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही। दरम्यान महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतली असून महापालिकेकडून माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे। साकोली तालुक्यातील विरशी येथील लेखचंद कापगते हा ट्रॅक्टर घेऊन साकोलीकडे जात असताना विरशी फाट्याजवळून एक बस प्रवासी घेऊन साकोलीकडे निघाली होती। दरम्यान बस चालक विकास लाडे याने बस पुढे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक दिली। या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालाय। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या कारवाई दरम्यान घडणाऱ्या घडामोडीत बुधवारी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि प्राथमिक विभागाचे संचालक गोसावी यांनी नागपुरात पोहोचून शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेतली। घोटाळ्यात सहभागी संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका असे निर्देश शैक्षणिक अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे। सोन्याच्या किमतींनी आज पुन्हा 1 लाख रुपयांचा आकडा पार केलाय। मुंबईत सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 1,02,00,000 रुपयांवर पोहोचला आहे। जीएसटी बिलासह सोन्याचा दर लाखांच्या पार गेलाय। गत महिन्यात लग्न सराई असल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी दिसून आली। त्यावेळी काही प्रमाणात सोन्याच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता।
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील 1097 ITI मध्ये पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे येत्या 6 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली आहे। बकरी ईद सणाच्या तोंडावर राज्य गोसेवा आयोगाने जनावरांचे बाजार बंद पाडून मुस्लिम धर्मियांच्या कुर्बानीची कोंडी केली होती। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कत्तलीसाठी पशु तपासणीच्या 200 रुपयांच्या शुल्कात मोठी कपात केली आहे। यामुळे पशुपालक व मुस्लिम समाजाला दिलासा दिलाय। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मंत्रिमंडळासाठी ॲपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात आली आहे। ई कॅबिनेटसाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। सरकारकडून ॲपलच्या आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, ॲपलची पेन्सिल आणि कव्हरची देखील खरेदी करण्यात आली आहे। हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1,06,57,583 रुपयांचा खर्च करण्यात आलाय। सरकारकडून संबंधित कंपनीला 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची ऑर्डर देण्यात आली आहे। तसेच हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। बंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या वडिलांनी मागणी केली आहे की माझ्या मुलाचे शवविच्छेदन न करता आम्हाला मृतदेह द्या। ते पुढे म्हणाले की माझा एकच मुलगा होता जो आता राहिला नाहीये, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आम्हाला देऊ नका, त्याचा आहे तसा मृतदेह परत द्या। ISIच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक हेरांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। दरम्यान ISIच्या मॅडम एन बाबत मोठा खुलासा झालाय। या मॅडम एनचे नाव नौशाबा शहबाद मसूद आहे। पकडलेल्या हेरांनी चौकशीत तिचं नाव सांगितलंय। नौशाबा ही व्यवसायाने व्यापारी आहे आणि ती पाकिस्तानातील लाहोर येथे जैयाना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नावाने व्यवसाय चालवते। नौशाबाचा पती हा पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिस मधील निवृत्त अधिकारी आहे। पाकिस्तान सैन्य आणि ISIच्या इशाऱ्यावर नौशाबा भारतात 500 हेरांचे नेटवर्क उभारण्यात गुंतली होती। संरक्षण क्षेत्रात विविध प्रयोग सुरू आहेत। आता राफेल फायटर जेट विषयी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। राफेल लढाऊ विमानाची बॉडी पहिल्यांदा फ्रान्स बाहेर भारतात तयार होणार आहे। टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम आणि डसॉल्ट एव्हिएशनने भारतात राफेल लढाऊ विमानाची बॉडी तयार करण्यासाठी 4 करारांवर स्वाक्षरी केली आहे। पहिल्यांदाच या लढाऊ विमानाच्या बॉडी उत्पादनाची जबाबदारी फ्रान्स बाहेर सोपवण्यात आली आहे। दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणीसाठी आणलेल्या 2 कैद्यांमध्ये भीषण संघर्ष झाला। कोर्ट परिसरात झालेल्या या हिंसक झटापटीमध्ये एका कैद्याचा मृत्यू झालाय। या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। 5 जून रोजी दिल्लीतील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्यांच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। या झटापटीमधील जखमी तरुण अमन याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। समलिंगी विवाहाबाबत एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे। भलेही भारतात समलिंगी विवाहाला मान्यता नाही, परंतु त्याचा अर्थ LGBTQ जोडपे कुटुंब बनवू शकत नाही असं नाही। कुटुंब बनवण्यासाठी लग्नाची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलंय। न्यायाधीश GR स्वामीनाथन आणि न्यायाधीश V लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली आहे। दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। शशी थरूर हे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीका केली होती। त्यावर शशी थरूर म्हणाले, जेव्हा कोणी देशाची सेवा करत असतो तेव्हा त्यानं अशा गोष्टींबद्दल जास्त काळजी करायची नाही। ज्यांना देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं वाटतं त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज आहे। महिन्याच्या 7 तारखेला येणारं संकट काही केल्या पाकिस्तानची पाठ सोडायला तयार नाही। 7 मे 2025च्या रात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला। आता 7 जूनला पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे। या संदर्भातील भाकीत पाकिस्तानी एक्सपर्ट्सकडून वर्तवण्यात आलंय। पाकिस्तानच्या कराची शहराला गेल्या 72 तासांमध्ये भूकंपाचे तब्बल 27 धक्के बसलेत। 7 जूनला कराचीमध्ये रात्री मोठा भूकंप येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय। यावर्षी 6 ते 7 जून रोजी बकरी ईद साजरी होईल, पण मुस्लिम देश मोरोक्कोमध्ये राजाच्या एका निर्णयाने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। राजाच्या एका फरमानामुळे नागरिक भयभीतच झाले नाही तर नाराजही झाले आहेत। मोरोक्कोचा राजा मोहम्मद 6 याने शाही फरमानमध्ये त्यानं जाहीर केले की जनतेच्या वतीने तो यंदा बकऱ्याची कुर्बानी देणार आहे। या शाही फरमानानंतर पोलीस आता मोरोक्कोतील प्रत्येक घरावर छापा मारतायत।
प्रत्येक घरातील बकरे जप्त करण्यात येत आहेत। येथील नागरिकांनी यंदा बकऱ्याची कुर्बानी देता येणार नाही। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा आता एकाच टप्प्यात होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 2 टप्प्यात परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केलाय। त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा मंडळ लवकरच नवीन तारीख जाहीर करणार आहे। अंदाजे ही परीक्षा 3 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। MBBS पदवीधारकांना MD, MS मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे। देशभरातून 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने 13व्या टप्प्यातील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे। या मोहिमेअंतर्गत एकूण 2423 जागा रिक्त भरल्या जातील। या भरतीचे उद्दिष्ट विविध विभागांतील मॅट्रिक, उच्च माध्यमिक आणि पदवी स्तरावरील पदे भरणे आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज अधिकृत SSC वेबसाईट म्हणजेच ssc.gov.in द्वारे ऑनलाईन सादर करू शकतात। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीला 2 दिवसांची मुदतवाढ देऊनही हजारो विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत। अर्ज भरताना त्यात काही चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी एडिट हा पर्यायच नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज पूर्णपणे मागे घ्यावा लागतोय। त्यानंतर नव्याने लॉग इन व पासवर्डद्वारे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागत आहे। त्यामुळे हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत। मुदतीत अर्ज भरला जाईल की नाही या तणावाखाली ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेत आहेत। सरकारने 2025 साठी हवामान प्रदूषण निवारण आराखडा जाहीर केलाय। यामध्ये 1 नोव्हेंबर 2025 पासून फक्त BS6, CNG आणि इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांना दिल्लीत प्रवेश मिळेल। याशिवाय कृत्रिम पाऊस, धूळ नियंत्रणासाठी मिस्ट स्प्रेयर आणि मोठ्या व्यावसायिक इमारतींवर अँटी स्मॉग गन अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे। दिल्लीला स्वच्छ, हिरवी आणि निरोगी बनवण्याच्या उद्देशाने हा आराखडा तयार करण्यात आलाय, असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले। गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात टॅक्स जमा केलाय। देशातील 3रे मोठे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाने गेल्या वर्षीपेक्षा 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 29% जास्त म्हणजेच 74,945 कोटी रुपयांचा कर भरला आहे। यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही टॅक्सचा समावेश असून कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केलेल्या देयकांचाही त्यात समावेश आहे। स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेली टीव्ही अभिनेत्री हिना खाननं तिच्या बॉयफ्रेंड बरोबर गुपचूप लग्न केले। 4 जून रोजी हिना खाननं सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करत तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली। हिनाच्या घोषणेमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं। आता तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात। RCBनं चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केलाय आणि आर्थिक मदत जाहीर केली आहे। RCBनं एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटलंय की काल बँगलोरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनं RCB कुटुंबाला प्रचंड वेदना आणि दुःख दिलंय। आदर आणि एकता दर्शवणारं चिन्ह म्हणून RCBनं मृतांच्या 11 कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।